डॉक्टर उमेश तेलतुंबडे, संचालक इंद्रावती हॉस्पिटल, ऐरोली, नवी मुंबई। माननीय श्री विजयजी चौगुले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रावती हॉस्पिटलमध्ये भव्य मोफत हृदयरोग तपासणी शिबिर दिनांक 12 मार्च रोजी आयोजित केलेले आहे। तर ह्या शिबिरामध्ये आपण मोफत एंजिओग्राफी व एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया शिबिर ठेवलेला आहे। याच्यामध्ये ह्या अंतर्गत हृदयरोग तपासणी, ECG, 2D इको व रक्त चाचणी करण्यात येईल। वैद्यकीय नोंदणी 9 मार्च ते 11 मार्च 2024 च्या दरम्यान केली जाईल। वैद्यकीय तपासणी 12 मार्च 2024 सकाळी 10 ते 3 पर्यंत। शस्त्रक्रिया शिबिर 13 मार्च ते 16 मार्च 2024 पर्यंत चालू राहतील। तसेच माननीय श्री चौगुले साहेब यांनी आपल्या हॉस्पिटलमधील डायलिसिस मशीन्सची कमतरताची नोंद घेऊन 3 डायलिसिस मशीन्स आपल्याकडे पुरवण्यात आलेले आहेत। तसेच 12 मार्च रोजी आपल्याकडे कार्डियक ॲम्ब्युलन्सची सुविधा, जी ऐरोलीमध्ये त्याची फार निकड होती, हे जाणून आपण कार्डियक ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन साहेबांच्या मार्फत 12 मार्च रोजी करणार आहोत। तसेच 12 मार्च रोजी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याकडे आमच्या हॉस्पिटलमध्ये ओपन हार्ट सर्जरीचे जे अद्ययावत ऑपरेशन थिएटर आहे त्याचं उद्घाटन करण्यात येईल व 20 मार्च पर्यंत सर्व अद्ययावत यंत्रणा व मशिनरीज आल्यानंतर ओपन हार्ट सर्जरीची सुरुवात आपल्या हॉस्पिटलमध्ये केली जाईल। जो वाढदिवस असतो, वाढदिवस हा आगळ्या पद्धतीने साजरा व्हायला पाहिजे। वाढदिवस हा साजरा करत असताना आपण वाढदिवसाच्या दिवशी एवढे वर्ष आपण समाजकार्य करत असतो, तर त्या दिवशी सुद्धा काहीतरी समाजकार्य व्हायला पाहिजे आणि ते समाजकार्य करत असताना समाजकार्य असं आगळं व्हायला पाहिजे। या दृष्टिकोनातून इंद्रावती हॉस्पिटल येथे आम्ही एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी फ्रीज ठेवलेले आहेत आणि म्हणजे मोफत मदत करणार। आणि या ठिकाणी अद्ययावत असं एक शस्त्रक्रियाचं ऑपरेशन थिएटर पण, बायपासचं आपलं ओपन हार्ट सर्जरीचं शस्त्रक्रियाचं युनिट पण आम्ही इकडे चालू करत आहोत। त्याचे चिवटे त्यांच्या हस्ते ते आम्ही ते उद्घाटन करणार। एखाद्या वेळेस त्या ठिकाणी आमचे नाटा साहेब असतील, रवी फाटक साहेब असतील, असे नरेश मस्के साहेब असतील, असे ते सुद्धा पाहुणे या ठिकाणी असतील। त्यांच्या माध्यमातून, कारण आमचा उद्दिष्ट एकच आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुऱ्या महाराष्ट्रातील लोकांना आवाहन करतात। बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून त्याने गल्लोगल्लीमध्ये दवाखाने चालू केलेले आहेत। आपण मुख्यमंत्री एवढं मोठं काम करत असताना आपण सुद्धा काही थोडाफार खारीचा वाटा उचलावा, या माध्यमातून आज आम्ही इंद्रावती हॉस्पिटल आमच्या सहकार्य आमच्या बरोबरीने आहे। आम्ही त्याच्या माध्यमातून एक खारीचा वाटा उचलून आम्ही एक समाजकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ही मोफत सुविधा या आपल्या या वाढदिवसाच्या या कालखंडामध्ये उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करत आहोत। इंद्रावती हॉस्पिटलमध्ये आमच्या मंडळीचं डायलिसिस चालू आहे, तर चौगुले साहेबांच्या माध्यमातून इथं सगळ्यांची सेवा अगदी घरच्यासारखी होती। हॉस्पिटल असं मुंबईमध्ये हॉस्पिटल नाही, इंद्रावती हॉस्पिटल। रिक्षानं जर आलो तर सिक्युरिटी गार्डसुद्धा विचारतात चेअर पाहिजे का। एवढं हॉस्पिटल असं मुंबईमध्ये कुठं नसेल असं मी तर म्हणतो, माझा अनुभव आहे। 2 वर्षापासून मी इथं येतो आहे डायलिसिसला, आणि इथे चौगुले साहेबांच्यामुळं सगळी सोयी चांगली होती। चौगुले साहेब जर नसते तर आम्ही इथं येऊ शकलो नसतो। चौगुले साहेबांच्यामुळं इथं सगळ्यांचं भलं झालेलं आहे। माझं स्वतःचं झालं आहे, पण जनरली नॉलेज मी सांगतो, ऐरोलीमधला सगळ्यांचं सपोर्ट झाला आहे चौगुले साहेबांमुळं।